बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टर काम मध्येच सोडतो, नवीन कॉन्ट्रॅक्टर माहीत नाही काय झालं. तर माझा शेवटचा प्रश्न आहे, सांगली कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ जयसिंगपूर शहरामध्ये गुन्हेगारी चित्र खूप वाढलेले आहे आणि त्यातच तरुण पिढी नशेच्या विळक्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात मेडिकलमध्ये अवैधरित्या नशेच्या गोळ्या वाटप केल्या जातात. जे प्रेग्नेन्सीमध्ये यूज करतात गोळ्या, त्या गोळ्या सर्रासर मेडिकल देत आहेत डॉक्टरची विदाउट प्रिस्क्रिप्शन. ह्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी गृह खातं कुठे कमी पडत आहे का, किंवा जिल्ह्याची पोलीस यंत्रणा कमी पडत आहे का? सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पूर्ण कंट्रोल केलं. आता आम्ही खूप मोठं मोडूल, मोडूलचं वराडी होतं की मोठी योजना राबवली. 2.25 लाख विद्यार्थ्यांना 28 तासाचं प्रशिक्षण असेल सेक्स एज्युकेशन आणि ड्रग्ज विषयातलं एक धोरण निर्माण झालं. 600 शिक्षक त्यात लागले. दर रविवारी सोडून 4 रविवार त्यांचं प्रशिक्षण आज पूर्ण होणार आणि पुढच्या शनिवारपासून असं झालं की ॲक्शन सुरू झाल्या. मेडिकलमध्ये एक त्याचं काय म्हणजे उपचार केंद्र सुरू झालं. जयसिंगपूरचा विषय घेऊन कोल्हापूरच्या SP-शी बोलू आपण. पण राज्य म्हणून ह्या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेलं आहे की याला आम्ही आपली अंमलबजावणी सांगली जिल्ह्यात खूप चांगली झाली आहे. तशी अंमलबजावणी आपण इथं करावी, गृह खात्यांना एक निवेदन टाकून किंवा विनंती करून, अशी अपेक्षा जनतेची. सुदैवाने सांगलीच्या मॉडेलची इतकी चर्चा झाली की त्याला सांगली मॉडेल असं म्हटलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या गृह खात्यात दखल घेतली, डिटेल्स मागवले. ते सगळं पोलीस डिपार्टमेंट त्याचा रिपोर्ट तयार करते की आम्ही कसं हे कंबरडवरून आणलं. मी खूप कॅश प्राइजेस दिली, ज्याला म्हणतो आपण त्याला खबर देणारा पोलीस डिपार्टमेंटमध्ये नॉर्मल मॅनला खबरी बातम्या मिळायला लागल्या, धाडी पडायला लागल्या. खूप जणांची जेलमधून सुटका होऊ नये म्हणून केसेस स्ट्रॉंग केल्या गेल्या आणि प्रशिक्षण प्रबोधन पण चाललं. चला